मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज माझ्यासोबत एक छान नाटकाची टीम आलेली आहे. तुम्ही पाहताच आहात सगळे कलाकार. ते नाटक आहे संस्कृत नाटक आणि ज्याचं नाव आहे सत्यम शोधम सुंदरम. आपल्या मराठी रंगभूमीला फार अशी छान पार्श्वभूमी आहे. चांगलं वेगवेगळे प्रयोग या मराठी रंगभूमीवर सातत्याने होत असतात. म्हणजे संगीत नाटकापासून आपण जर सुरुवात केली तर आत्ताच्या विनोदी नाटकापर्यंत आपण येऊन थांबतो. आणि त्यात या सगळ्या मंडळींनी एक वेगळा प्रयोग केलेला आहे, तो म्हणजे संस्कृत नाटक बसवण्याचा आणि ते तुमच्यासमोर सादर करण्याचा. तर हे मोठं शिवधनुष्य तुम्ही पेललं आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण 21व्या शतकात एक संस्कृत नाटक घेऊन येणं सगळ्यांसमोर आणि प्रेक्षकांचाही त्याला चांगला उत्तम प्रतिसाद मिळणं हे खरंच चांगली गोष्ट आहे. आणि एक संस्कृत भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी तुम्ही सगळे कार्यरत आहात, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आणि आज आपण या संस्कृत नाटकाबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे नाटकाचं बसवण्यापासून ते आतापर्यंत प्रयोग कसे होत आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत या नाटकाचे दिग्दर्शक श्रीयुत सतीश देसाई सर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तसंच या नाटकाचे मूळ लेखक आहेत हेमंत एदलाबादकर सर आणि याच्या अनुवादका आहेत ईशा कुलकर्णी मॅडम. ईशा मॅडम, तुमचंही खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद तेजस्विनी. तसंच अनुवादाला सहाय्य केलं आहे विकास आमोदकर सरांनी. विकास सर, तुमचंही स्वागत. आणि काही बरेच कलाकार या नाटकामध्ये खरं तर आहेत, पण आपण काही मोजकेच कलाकार इथे बोलवलेले आहेत. त्यामध्ये आहे सागर देसाई सर, नमस्कार सर, आणि चेतन दुर्वे सर. नमस्कार. या सगळ्यांचा प्रवास आणि नाटकाचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर मी सुरुवात करते लेखकांपासून, म्हणजे अनुवादकांपासून. खरं तर त्या आहेत ईशा कुलकर्णी मॅडम, ज्या संस्कृतच्या लेक्चरर आहेत एका कॉलेजमध्ये. आणि आज आपण त्यांनी हे नाटक संस्कृत नाटक बसवायचं का ठरवलं त्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि लेक्चरशिप संपवून त्यांना कसा काय वेळ मिळतो या नाटकाकडे बघण्यासाठी, तर ते आपण जाणून घेऊया. ईशा मॅडम. हो. संस्कृतम ये प्रशंसन्ति संस्कृतिम स्वदेशे ये च शंसन्ति धन्यम जीवन्ति ते नराः. संस्कृत आपल्या सर्व भारतीय भाषांची जननी आहे. तिचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आम्ही हे नाटक घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. तर संस्कृत भाषा आज मृतप्राय व्हायला आलेली आहे आणि आज खरं तर खूप गरज आहे. आपण आपल्या घरातील दररोजची स्तोत्र प्रार्थना ही संस्कृतमधूनच आज म्हणत असतो आपण दररोज. तर ही आपलीच भाषा आहे हे लोकांना जाणून करून देण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. तसंच यंदा जनगणनेच्या वेळेस पण आपण सर्वांनी अवश्य सांगितलं पाहिजे की आमची भाषा संस्कृत भाषा आहे. आज तिला पुढे नेण्याचं काम आपल्या सर्वांनाच करायचं आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे लेखक जे आहेत या सत्यम शोधम सुंदरम नाटकाचे हेमंत एदलाबादकर, हे खास पुण्याहून आमचं नाटक पाहायला, आपलं नाटक बघायला म्हणून आले होते आमच्या नाटकाला. आणि तेव्हा त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी हे नाटक लिहिलेलं होतं. आणि या मराठी भाषेत लिहिलेल्या नाटकाचे जवळजवळ 7 ते 8 विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेले आहेत, भाषांतरित झालेले आहे आणि प्रयोग झालेले आहेत. तर अतिशय यशस्वी असं कथानक आहे आणि त्याचा रिस्पॉन्स सुद्धा आम्हाला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पाहायला मिळालाच. तर अशा प्रकारे नाटकाचा जो अनुवाद होता तो करायला मला मूळ प्रेरणा ही संस्कृत भारती या विश्वव्यापी संस्थेमुळे झाली. त्याचं काय झालं, कोरोना काळामध्ये बराच वेळ असायचा, तेव्हा श्रीमद भगवद्गीता ह्या आपल्या धर्मग्रंथाचे लेखन मी सुरू केले. आणि लेखन आणि त्याचा अर्थ लिहित असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती अशी, ते म्हणजे आपण आपलं काम करत राहायचं, फळाची अपेक्षा न करता. कुठलंही फळ आपल्याला मिळेल या विचारासाठी थांबून न राहता आपलं काम जोमाने पुढे करतच राहायचं. फळ निश्चितपणे आपल्याला मिळतच असतं, श्रीकृष्णाने सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे हे कर्तव्य करत करत हळूहळू ते अनुवाद करत करत संस्कृत भारती या संस्थेमुळे मी हे काम करू शकले. कोरोना काळातच 10 दिवसांचं संस्कृत संभाषणाचं प्रशिक्षण मी घेतलं. त्याच्यानंतर संस्कृत भारतीतर्फे पुढे जे शिक्षण होतं, गीता सोपान आहे म्हणा किंवा पुढचं जे शिक्षण आहे ते मी घेत आहे अजूनही. तर यामुळे मी हे करू शकले. संस्कृत तर मी जाणत होते, पण अशी एक दिशा मिळत नव्हती की ज्याच्यामुळे मला हे करता येईल. त्यानंतर मग मी US आणि UK मध्ये सुद्धा माझे ऑनलाईन संस्कृत वर्ग कोरोना काळात सुरू केले. त्यामुळे संस्कृतबद्दलचा अजून जिव्हाळा, प्रेम हे वाढत गेलं आणि अशा प्रकारे हा प्रवास अतिशय सुंदर झाला.
अनुवाद करताना बरेचसे त्याच्यामध्ये अडथळे आले, पण ते हळूहळू सुटत गेले आणि ज्याच्यामध्ये मला अनेक लोकांनी खूप मदत केली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामधून आपल्याला पाठिंबा मिळणं फार गरजेचं असतं. तर आई वडील सासू सासरे यांनी अतिशय सपोर्ट केला. मुख्यतः मी इथे नोंदवू इच्छिते ते म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी हे शिवधनुष्य पेलू शकले आणि हे सगळे काम मी करू शकले. त्यानंतर माझा मुलगा, तो मला अतिशय प्रेरणा सतत देत असतो. सतत मला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा त्याच्याकडून मला मिळत असते. कोरोना काळातच मी माझा पहिला अंतरंग हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. श्री प्रवीण दवणे हे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि कवी जे आहेत त्यांनी माझ्या ह्या कविता संग्रहाला प्रस्तावना दिली. त्याच्यानंतर स्वतः ते उद्घाटनाला देखील आले होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्यांची पुस्तकं वाचून, त्यांचे विचार ऐकून, सुधा मूर्ती, नंतर अनेक दिग्गज लेखकांच्या पुस्तकं वाचून देखील मला या गोष्टीमध्ये प्रेरणा मिळत राहिली. तर अशा प्रकारे संस्कृत भाषेला कुठेतरी पुढे न्यायचं आहे. आज ती संगणक फ्रेंडली लँग्वेज म्हणून आपण मानतो, तर कोडिंगसाठी पण ती भाषा खूप उपयुक्त आहे. तर अशा या संस्कृत भाषेला पुढे नेण्याचं खारीचा वाटा याच्यामध्ये माझा आहे असं म्हणायला मला खूप अभिमान वाटत आहे. नक्कीच. आणि नेमकी या नाटकाची कथा काय आहे ती थोडीशी तुम्ही सांगावी. हो, तर नाटकामध्ये सत्य किती शुद्ध, पवित्र आणि निर्मळ आहे आणि सत्य हे सत्यच आहे. तर हे सत्य शोधायला हे निघालेले आहेत. तर ते सत्य कुठे कुठे त्यांना सापडतं. राजनीतीमध्ये, नंतर नागरिक सत्यामध्ये, मदारी म्हणजे अक्षरशः पोटाची खळगी भरायला मदारी लोक काम जे करतात जीवावर उदार होऊन, ते अक्षरशः तिथे सत्य बघायला मिळतं आपल्याला. तर अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सत्य उलगडता शेवटी त्या सत्याचा उलगडा अतिशय उत्तमरित्या होतो आणि तेव्हा संपूर्ण सत्य समोर येतं. तोपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. तर अशा प्रकारे सत्य हे नक्की शाश्वत सत्य हे काय आहे हे पाहायला तुम्ही नाटकामध्ये निश्चित या. आणि अशा प्रकारचं हे नाटक खूप असं रहस्यमय आहे आणि खूप छान असं आहे. नक्कीच. आणि उत्सुकता लागलेली आहे नाटक पाहण्याची. आता लेखकानंतर येतात ते दिग्दर्शक. तर दिग्दर्शक आहे सतीश देसाई सर. तर दिग्दर्शक म्हणून काम करताना तुम्ही कशी काय ती भूमिका पार पडली त्याविषयी थोडंसं सांगा. अच्छा, नमस्कार. प्रथम आचार्य FM 90-90 मी धन्यवाद देतो की त्याने आम्हाला इथे बोलवलं आणि आमच्या नाटकाबद्दल तुम्ही प्रचार प्रसार यामार्फत तुम्ही खूप छान कराल. ह्या नाटकाबद्दल बोलायचं म्हटलं तर मी गेली 25 वर्ष रंगभूमीवरती आहे. बालनाट्यापासून एकपात्री, एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा अशा बऱ्याच भूमिकेतून मी रंगभूमीवरती काम करत आहे. बालनाट्य करत असताना माझ्या मुलांना संस्कृत होतं आणि तेव्हा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा चालू असतात म्हणजे तेव्हा बघितलं की संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा पण चालू असते. तर संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा काय असते म्हणजे नाटकाचाच प्रकार आहे तो, पण तो काय प्रकार आहे तो एकदा पाहायला मी म्हटलं संधी घेऊ. आणि मग संधी मिळाली मला. रवींद्र नाट्य मंदिरला मी स्वतः तिकडे प्रयोग बघायला गेलो की प्रयोग कशा प्रकारे होतात संस्कृतचे. तर पाहिलं मी 40 मिनिटाचा तो प्रयोग असतो आणि छान संस्कृतमध्ये बोलत असतात. मला संस्कृत येत नाही, पण संस्कृत काय आहे ते मला खूप भावलं कारण माझ्या मुलांना संस्कृत होतं. मी म्हटलं मग आपल्या मुलांचं आपण एक संस्कृत नाटक ही बसवू. कारण बसवण्याची कला, दिग्दर्शनाची कला ही रंगभूमीवरती वावरत असताना प्रत्येकाकडनं मी शिकत गेलोय. जसे आमचे बापू लेमय होते कल्याणमध्ये. गजा कराडांनी मला जेव्हा त्यांच्या नगरपालिकेच्या नाटकात घेतलं होतं त्या बापू लेमयांचा परिस्पर्श मला लाभलेला आहे. सिमेन्स सांस्कृतिक संस्था म्हणजे मी सिमेन्समध्ये काम करत असताना महेश सावंत पाटील गुरु माझे, त्यांचा परिस्पर्श लाभलेला आहे. त्यानंतर कल्याणमध्ये संगीत नाटक करताना दिलीप गोडसे बरोबर काम करताना संजय गोडसे भिवंडीचे, त्यांचा परिस्पर्श लाभलेला आहे. अशा बरेच दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करताना मला परिस्पर्श लागलेला आहे. तर म्हटलं ती कला बघून बघून माझ्याकडे पण आली. तर म्हटलं संस्कृत नाटक पण आपण करूया की माझ्या मुलांना संस्कृत येते, मला येत नाहीये. पण नुसतं करून भागणार नव्हतं, त्याला कोणतरी ते अनुवाद करता आलं पाहिजे, अनुवाद केलं पाहिजे की संस्कृत संहिता कोणीतरी आणली पाहिजे. तर
बरीच वर्ष मी ह्या कडे वळत होतो की कोण संस्कृत टीचर मिळतंय का मला ते अनुवाद करायला, पण मी निराश व्हायचो. मी म्हटलं माझी मुलं मोठी होत चाललेली आहेत, आता काय पुढे काय. आणि अशातच मला ईशा कुलकर्णी ताई भेटल्या मला आणि त्या म्हणाल्या मी करून देईल की, सोपं आहे ते. आणि तेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी शेखरा नाटक केलं आणि ते माझाच बाल कलाकार होता समीर जडे. त्यानं म्हटलं अरे बाबा तू करशील का संस्कृत नाटक दिग्दर्शन. हो म्हणाला सर करीन. आणि तो पण छान, आता समीर जडे माझा विद्यार्थी तेव्हाचा, आता तो एकांकिका राज्यनाट्य स्पर्धा खूप गाजवतोय. तर त्यांनी तेव्हा ते नाटक दिग्दर्शन केलं. आणि हे नाटक करताना पण ईशा कुलकर्णी म्हणाला मी करीन. म्हणजे आता ती आमची एक भट्टीच जमली की नाटक आलंय की ईशा कुलकर्णी अनुवाद करणार, पण दिग्दर्शनाची जबाबदारी यावर्षी माझ्याकडे आली. थोडी कठीणच होती, पण हे नाटक पूर्वी मी केलं असल्यामुळे मराठीमध्ये माझी मुलगी होती आणि अजून एक कलाकार. हे खरं नाटक हेमंत एदलाबादकरांनी दोघांसाठी लिहिलेलं आहे. ही 2 मंडळी सत्य शोधायला जात आहेत आणि सत्य शोधायला जात असताना त्यांना वाटेत कुठल्या कुठल्या घटना मिळतात, कुठल्या कुठल्या घटना घडतात, त्या घटनांमध्ये सत्य की असत्य असं करत करत 4-5 घटना घडतात आणि शेवटी सत्य त्यांना सापडतं आणि ते किती सुंदर आहे त्याचा तो उलगडा होतो. तर तुम्ही ते नाटक पाहिल्यानंतरच तुम्हाला ते समजेल. आणि हे नाटक करत असताना मला आमचे पुष्कर जोशी सर, ते संस्कृतचे टीचर आहेत, आज येऊ शकले नाही, डोंबिवलीला आहेत. त्यानंतर आपल्याबरोबर आता विकास आमोदकर सर आलेत. त्यांनी मला खूप नाटक बसवताना मदत केली. म्हणजे मला मराठीमधनं काय हवंय तर तुम्ही मला संस्कृतमधनं तसं द्या ते वाक्य. तर विकास सर इथे आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. पुष्कर जोशी सर, ईशा मॅडमनी तर अख्खं नाटकच अनुवाद केलं होतं, तेव्हा तो प्रश्नच नव्हता. त्यांचा मुलगा 12वीत असल्यामुळे त्या जास्ती वेळ रंगभूमीवरती किंवा तालमीला येऊ शकत नव्हत्या. त्या विकास सरांनी मला खूप मदत केली. प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्ही उलगडत होतो आणि नाटक आम्ही पुढे घेऊन जात होतो. नक्कीच. आणि कलियुगात ते सत्य शोधायचं म्हणजे खरंच कठीण आहे. त्यात तुम्ही हा प्रयोग करताय सत्य शोधायचा आणि फार असं छान आहे. म्हणजे बघण्यासारखं एक म्हणजे माणसाला उत्सुकता आहे की नेमकं सत्य कसं शोधताय तुम्ही. तर ते सत्य शोधणारा माणूस बघण्यासाठी हे नाटक बघायला लोक नक्कीच येते. आता मी आणखीन एक गंमत सांगतो. पुण्यावरून आमचे लेखक हेमंत एदलाबादकर सर आले होते. तर त्यांनी सांगितलं की 5-6 भाषांमध्ये झालेलं आहे. सतीश मी फोनवर आधी बोललो, म्हणलं मला आनंदाची गोष्ट आहे तू संस्कृतमध्ये करतोय. सर म्हणाले, परवानगी दिली त्यांनी लगेच, स्वतः पाहायला आले आणि म्हणाले वेगवेगळे प्रयोग करत जा असे. तर मी नाशिकचा प्रयोग वेगळा केला होता स्पर्धेला, आताचा प्रयोग वेगळा केला. तर त्यांना तो खूप आवडला. तर ते म्हणाले, म्हणजे आता त्यांनी सांगितलं की मी 12वीत असताना हे नाटक एकांकिका लिहिलेली आहे आणि तेव्हापासून ती गाजते. तर ते गमतीने म्हणाले की ह्याचं श्रेय सगळं राजकारणी लोकांना जातं, की तेव्हाही राजकारण तसंच घडवतं, आताही राजकारण तसंच घडत असतं. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला लगेच म्हणजे नाटक करतो म्हणजे काय करतो की शक्यतो आपण एक समाज प्रबोधनाचं काम करत असतो आणि सध्या समाजामध्ये वास्तव काय चाललंय ते दाखवायचा प्रयत्न करत असतो नाटकाच्या माध्यमातून. तर आता हे राजकारणात तोच प्रकार आहे आणि त्या नाटकामध्ये तसाच प्रकार असल्यामुळे ते नाटक अजूनही ताजं वाटतं. तुम्ही पुढे अजून तर राजकारणामुळे ते टिकलेलं नाटक असं म्हणवते आणि खूप सुंदर नाटक आहे. आता मी चेतन दुर्वे सरांकडे वळते आणि तुम्ही अभिनय करता आहातच या नाटकामध्ये, तर तुम्ही नेपथ्याचंही काम केलंय. म्हणजे बॅकस्टेजची जी कामं आहेत, म्हणजे नाटकाचं मॅनेजमेंट कसं करावं हे देखील तुम्ही उत्तमरित्या करतायत. तर ह्या सगळ्या आघाडींवर काम करतानाचा तुमचा अनुभव कसा आहे ते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. नमस्कार. नाही, अनुभव खूपच छान मिळालाय. त्याच्यामध्ये सतीश देसाई सरांचं खूपच सहाय्य लाभलंय. काही वेळेस चुका होत होत्या, पण त्यांनी सांगितलं म्हणजे अगदी सावकाश ह्याच्यामध्ये की बाबा हे असं नाही, हे असं आहे. तर त्यामुळे ते काम खूपच सोपं झालंय. बाकी इतर पण लोक होते, कुठे कुठे काय हे करायचंय, आपल्याला एक बोर्ड रंगवणे की आहे म्हणा, किंवा बोर्ड उचलून घेऊन यायचं आहे, बोर्ड कुठे ठेवायचे आहेत, बाकी इतर जर लाईट्सचं वगैरे पण त्यांनी सांगितलं की त्याच्यानुसार होतं. आणि त्याच्यामध्ये ते बोलले की हे करत असताना तू एक छोटीशी भूमिका पण कर त्याच्यामध्ये. म्हटलं सर मला हे तेवढं जमणार नाही काय. ते बोलले अरे काय त्याच्यामध्ये तू संस्कृत श्लोक तर म्हणतोस आहेस, हे आहेस, त्याच्यामध्ये तुला हे आरामात जमू शकेल. मी पण विचार केला ठीक आहे, हरकत नाही, करूया एक छोटीशी भूमिका म्हणून. त्यांना मी सांगितलं की हो सर मला फक्त 2-3 वाक्यच द्या म्हणून. सुरुवातीला मी 2-3 वाक्यच केली आधी नाशिकच्या त्या प्रयोगामध्ये. नंतर त्यांनी ते बोलले की ठीक आहे आता तू एवढाच करतोस, आपण ह्याच्यामध्ये वाढवूया म्हणून.
तर वाढवली नाळे 2-4 वाक्य आणखीन याच्यामध्ये पण छान झालं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये मला आणखी असं वाटलं की संस्कृत नाटक आपण करतो आहोत तर संस्कृत भाषा ही आपल्याला पुढे नेलीच पाहिजे. जसं मॅडमनी म्हणजे ईशाताईंनी सांगितलं की बाबा संस्कृतचा प्रचार हा आपल्याला केला पाहिजे. त्यामुळे त्यासाठी आम्ही खूप मेहनत पण घेतली त्याच्यासाठी. आणि एक विचार केला की आता संस्कृत जो आहे आता हे लोप पावत चाललेली आहे आणि त्यातून म्हणजे आपल्या साधू संतांनी सुद्धा खूप काही ग्रंथ वगैरे लिहून ठेवलेले आहेत. आता त्याचा अभ्यास करणं आपल्या म्हणजे सामान्य लोकांना तेवढं शक्य होत नाहीये, परंतु निदान काही नाही तर आपण नाटकाद्वारे तरी करूया म्हणून. ऍक्च्युली आता तसं बघितलं तर बघा की नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती त्याच्यामध्ये जवळजवळ आग लागली, त्याच्यामध्ये जवळजवळ कित्येक महिने ती जळत होती. तर आता अजून माझ्या माहितीमध्ये आता असं आलंय की त्याच्यामधले जे अजून राहिलेले शिल्लक राहिलेले जे ग्रंथ आहेत ह्याचा सुद्धा अभ्यास करायचं जरी म्हटलं तरी सुद्धा कित्येक वर्ष ते आपल्याला पुरून उरतील एवढं आपल्या संस्कृत किंवा ते श्लोक वगैरे आहेत हे आपल्या साधू संतांनी लिहून ठेवलेले आहेत. असं आहे. आता मी विकास सरांकडे वळते. विकास सर, मला असं सांगा की तुम्ही संस्कृतचे स्वतः शिक्षक आहात. ह्या नाटकाचा तुम्ही अनुवाद म्हणून तुम्ही सहाय्य केलेला आहे, तर तुमचा अनुभव कसा होता आणि संस्कृत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नाटकाची मदत कशी काय होऊ शकेल? मी जळगावला एका शाळेमध्ये होतो, संस्कृत शिक्षक म्हणून होतो. 6वी ते 10वीचे संस्कृतचे वर्ग माझ्याकडे होते. त्यावेळी आमच्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं एक स्पर्धा आहे संस्कृतची, तुम्ही तुमच्या वर्गाचं तुम्ही संस्कृत शिक्षक असल्यामुळे एक नाटक हवंच. तर त्यांनी आम्हाला एक स्वच्छता या विषय देऊन दिला की स्वच्छता विषयावर बनवा. आम्ही एक 20 मिनिटांचं नाटक बसवलं. ते त्यांना इतकं आवडलं की जिल्हास्तरीय जी एक संस्कृत स्पर्धा झाली त्यामध्ये त्यांनी आम्हाला ते सादर करण्यासाठी सांगितलं. MJ कॉलेज महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये आहे, तिथे त्या नाटकाला पहिलं प्राइज मिळालं. आणि सगळे माझेच विद्यार्थी होते कारण त्यांचं उत्तम संस्कृत असल्यामुळे आम्हाला प्राइज मिळणं म्हणजे एवढे प्रयत्न आम्ही त्यात घातले होते. स्वच्छता एक साधा रेल्वे स्टेशनवरचं चित्र होतं, ते आम्ही सादर केलं. 20 मिनिटाचं होतं. अमरावती, नागपूर, नाशिक इथून सगळीकडून विद्यार्थी आले होते. तर त्यामध्ये आम्हाला एवढ्या 8 संघांमधून आम्हाला ते पहिलं प्राइज मिळालं. त्यानंतर असं एक वाढत गेलं. प्रदूषणाचा भस्मासूर हे आम्ही नंतर मराठीतून केलं त्याच शाळेच्या गॅदरिंग मध्ये. नंतर आता सतीश सरांची म्हणजे जेव्हा आमची भेट झाली तेव्हा त्यांनी आम्हाला या नाटकात तुम्ही रोल कराल का असं एक पहिल्यांदा विचारलं. तर पहिल्यांदा तर एक छोटासा नकारही दिला मी. त्यानंतर नाटकाची तालीम वगैरे बघून मलाही उत्साह निर्माण झाला. आणि विशेष म्हणजे मला सतीश सरांचं कौतुक यासाठी वाटतं की मी ज्या नाटकामध्ये प्राइज आणलं ती सगळे संस्कृत जाणकार मुलं होती, पण हे जे 16 जण होते यांचा संस्कृतशी काडी मात्र संबंध नव्हता. 1-2 ईशाताई, मी आणि पुष्कर सर सोडले तर बाकी 15 ते 16 जण असेच होते ज्यांना मराठी कळतं, संस्कृतच्या भावभावना कळतात, पण संस्कृत बोलता येत नाही. तर जेव्हा आमच्याकडे मूळ संहिता आली जी अनुवादित होती त्यामध्ये त्यांना जे संस्कृत शब्द बोलायला अवघड होते, त्यांच्या टाइम स्लॉट मध्ये बसत नव्हते, ते आम्ही मध्ये मध्ये बदलायचे. इतके बदल केले प्रयोगाच्या आदल्या दिवसापर्यंत आम्ही बदल केले की शेवटच्या दिवसापर्यंत मला पाहिलं ना की ते कलाकार असे इकडे तिकडे व्हायचे. हा आला की माझा शब्द बदलवतो. पण मला माझा ते बदलवण्याचा विषय असा होता की समोर जो प्रेक्षक बसलाय त्यामध्ये एक असा माणूस आहे की जो संस्कृत जाणतो. तो मला जर मी राज्यस्तरीय स्पर्धेत उतरतोय तर मला तो शब्द पकडणार, मला तो एक शब्द बरोबर पाहिजे. त्यामुळे पण हो नाही नाराजी वगैरे करत आम्ही ते शब्द बदलवले. ईशाताई पण होत्या, त्यांनी समजावलं की ही अपेक्षा आहे आपल्या संस्कृत नाटकाची, आपण मराठी करत नाही आहोत. त्यामुळे आम्ही खूप बदल केले आणि आता तर आमच्या होम पिचवर आम्ही हे नाटक सादर केलं. सर्वांचा अनुभव असा आहे की तिथल्यापेक्षा इथे सर्वांनी अति उत्साहात काम केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच आवडेल सतीश सरांनी आम्हाला बोलवावं. अजूनही कुठे प्रयोग होतील या नाटकाचे, नक्कीच हे आणि इतर सगळेच आम्ही करू आनंदाने. नक्कीच. आता मी तरुण अभिनेत्याकडे वळते. म्हणजे या नाटकातल्या म्हणजे आता तुमच्या टीम सोबत आलेले ते म्हणजे साकार देसाई. साकार, तू प्रतिनिधित्व करतोय तरुण पिढीचं आणि या संस्कृत नाटकाचा त्याच्यामध्ये तू अभिनेता म्हणून काम करतोयस. तर तुझा एकंदरीत कसा अभिनय प्रवास आहे या नाटकामध्ये? आणि संस्कृत म्हणजे आता एखादा श्लोक म्हणणं ते पाठांतर करून आपण ते म्हणू शकतो, पण हे जे सलग वाक्य आणि त्या समोरच्या पात्राकडून तसंच गिव्ह अँड टेक करणं, हे संस्कृतमध्ये करणं हे फार कठीण काम आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तर तुझा अनुभव सांगशील?
धन्यवाद तेजस्विनी मॅम आणि आचार्य 90 FM चे. सर्वप्रथम मी सतीश देसाई, माझे बाबा, ईशा कुलकर्णी मॅडम, विकास आमोदकर सर आणि आमची जी संपूर्ण टीम आहे या सगळ्यांचे धन्यवाद मानू इच्छितो. कारण की नाटक ही गोष्ट कुठली वैयक्तिक नसते किंवा आपण एकपात्री करत नाही, टीम वर्क आहे हे. आणि मेन म्हणजे या नाटकाची टीम किंवा हे सगळी जी लोक आहेत हीच सगळी महत्वाची होती. पहिली गोष्ट, संस्कृतमध्ये नाटक करणं ही खूप मोठं आहे आणि हे सती म्हणजे माझ्या बाबांनी हे शिवधनुष्य पेललं आणि ते करतायत तेच खूप मोठं होतं. आणि आम्हाला ईशा मॅडमने, विकास सरांनी, पुष्कर सरांनी खूप त्याची साथ दिली आम्हाला. त्यांनी अनुवाद केलेलं. मेन म्हणजे आपण लहानपणापासून शुभंकरोती म्हणा किंवा गणपतीला अथर्व शीर्ष म्हणा, ते ऐकत ऐकत आपण ते म्हणत असतो. तर ते बोलताना एवढं काही नसतं, आपण बोलतो जसं आपण पाठांतर असतं ते बोलतो. बट आता संस्कृत भाषेमध्ये आपल्याला नाटक करायचंय. आपण जसं बोलतो, आपण आपली जशी मराठी बोलीभाषा आहे किंवा आपण इंग्लिशमध्ये संवाद साधतो, आपण हिंदीमध्ये संवाद साधतो, तसं आपल्याला संस्कृतमध्ये संवाद साधायचा आहे. तर ते फार कठीण होतं कलाकारांसाठी किंवा माझ्यासाठी म्हणा, की ते आता बोली भाषेत कसं म्हणायचंय. तर संस्कृत श्लोक म्हणताना आपण त्या रिदम मध्ये तो बोलतो, पण तसं नाटकामध्ये चालत नाही ना. म्हणून विकास सरांनी म्हणा तर आम्हाला त्यांची खूप मदत झाली. कारण की आता समजा नाटकामध्ये बरेच असे उतारे वगैरे असतात, तर आता मराठीमधला कुठला एक उतारा म्हणायचा तर आता काही वाक्य असतात, जसे की एक उतारा सांगतो, क्षणभंगुरतेनं माणसानं विषण्ण का व्हावं हेच मला कळत नाही. तो तर आपल्या आयुष्याचा बोधस्वर आहे. अमर, चिरंतन असले शब्द आपण माणसं बिनदिक्कत वापरतो. तर असे काही जे उतारे असतात तर आपण मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये म्हणा पॉझेस असतात. कुठलेही वाक्य घेताना पॉज असतो, त्या जो मेन शब्द आहे त्याला भार दिला जातो जास्त. तर संस्कृतमध्ये ते कळणं म्हणजे काही शब्द कळायचे संस्कृतमध्ये, पण ते बोलायचं कसं, तर ते आमच्या कलाकारांसाठी म्हणा ते खूप कठीण होतं. आणि आम्हाला दरवेळेस विकास सरांनी म्हणा, पुष्कर सरांनी म्हणा, ईशा मॅडमने म्हणा, नेहमी आम्हाला ते सांगा, ते आम्हाला एक एक वाक्य तसं घ्यायला सांगायचे. तर एक आता मी प्रमुख भूमिका करतो म्हणून मी 40-50 मिनिटं पूर्ण ऑन स्टेज होतो. तर मी आणि माझ्यासोबत माझा जो कलाकार होतो, आता आज आला नाही, पण आम्ही दोघं ऑन स्टेज आम्ही कंटिन्यूस आहोत. आम्हाला एक सत्य म्हणजे मदारी सत्य म्हणा, ते झाल्यानंतर आम्हाला परत बोलायचंय. राजकारणी सत्य झालं त्याच्यानंतर आम्हाला परत बोलायचंय. तर आम्ही बेसिकली सूत्रधार आहोत आणि आम्हाला त्याच्यावर भाष्य करायचं की आम्ही काय सत्य शोधतोय, आम्ही दोघं सत्य शोधायला निघालोय आणि काय आहे नेमकं. तर त्याच्यानुसार आम्हाला बोलायला म्हणा. आता एक त्याच्यामधला शेवटी नागरिक सत्याचा जो एक शेवटी भारतीय नागरिकावर जो एक उतारा होता, तर तो बोलायला मला फार म्हणजे कठीण जात होता. आणि एवढं म्हणजे की आता म्हणजे नाहीच, म्हणजे आता होतच नाही माझ्याकडनं. म्हणजे आणि तर तो खूप आणि कठीण म्हणजे संस्कृत बोलायला सुद्धा, म्हणजे संस्कृत नो डाऊट खूप सुंदर भाषा आहे, पण ती खरंच खूप कठीण आहे. आणि ही लोक कसं म्हणजे हे सर म्हणा किंवा मॅडम म्हणा, ही लोक कसं म्हणजे बाकीची लोक म्हणा कशी त्याच्यामध्ये शिकतात आणि हे करतात, खरंच त्यांचं खूप कौतुक आहे. तर तो जो उतारा होता भारतीय नागरिकावर, तो असा होता की आम भारतीय नागरिक सज्जन दयालु साधु पुरुष जगति केनपि व्यक्तीनां सह तुलनां कुरु. हम भारतीय नागरिक गर्वेण वदति भारतः महान् स्यात्, भारतः मम देशः. जनानां मध्ये विग्रह अस्ति चेदपि सर्वे भारतीय मम भ्रातरा सन्ति. बेरोजगारी मूल्यवर्धन च अस्ति चेदपि सर्वे भारतीय मम भ्रातरा सन्ति. तर असे जे काही उतारे वगैरे होते तर ते आमच्याकडनं सरांनी ते करून घेतले. आणि मुळात सांगायचं झालं तर हे
जे नाटक आहे हा. तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. हम्म. आणि तुम्ही म्हणजे बाबा जसे म्हणाल तसे तुम्ही 30 वर्षांपूर्वी जरी लिहिलेलं असेल हा. किंवा आज जरी तुम्ही वाचाल किंवा पुढचे 30 वर्ष जरी तुम्ही नाटक जर हे करायला घेतलं तरी ते तेवढंच ताजं वाटेल. हा. कारण की ते तेवढं सुंदररित्या लिहिलंय लेखकाने हा. आणि त्यांचे खरंच कौतुक आहे. आणि बाकी नाटकाची प्रोसेस किंवा आम्ही नाशिकला जो प्रयोग केला, हा. आत्ता जो प्रयोग केला, तर बाबांचं नेहमी असतं की नाशिकला प्रयोग झाला ना आपला, हा. तर आता परत तोच करायला नको. हो. काहीतरी प्रत्येक वेळेस आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे किंवा काहीतरी नवीन वेगळं दिलं पाहिजे. आता ह्याचेही पुढचे प्रयोग आम्ही करू तर तेव्हाही नक्कीच काहीतरी वेगवेगळे चेंजेस आम्ही नक्कीच करू. हम्म. सो असं ओव्हरऑल हे आहे. नक्कीच. आणि तुझे खूप अभिनंदन आहे, कारण तू आता रक्तातनच तुझ्या अर्थात आलेलं आहे नाटक, तुझ्या रोमारोमात भिनलेलं आहे आणि फार उत्तम संस्कार तुझ्याकडनं घरूनच झालेले आहे. त्यामुळे तू छानच भूमिका करत असशील यात नो डाऊट. आता मी परत सरांकडे येते. सतीश देसाई सर, मला सांगा की या प्लॅटफॉर्म म्हणजे आचार्य 90 FM च्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल? आणि हा तुमचा प्रयोग मुंबई, पुणे, मला वाटतं पुण्यात जास्ती झाला पाहिजे, कारण पुण्यात जास्ती चिकित्सक लोक आहेत आणि संस्कृत जाणते लोक पुण्यात जास्ती आहेत. तर तुम्ही हे प्रयोग महाराष्ट्रभर ठिकठिकाणी करावेत अशा शुभेच्छाही देते. तर प्रेक्षकांना काय आवाहन कराल? प्रेक्षकांना असं आवाहन करीन की आचार्य 90 FM हे जे चॅनल चालू झालेलं आहे हे मुळातच मला वाटतं सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध भूमिकेतून ह्या सगळ्या गोष्टी इकडे आणतायत आणि लोकांसमोर पोहोचवतायत. तर तुम्ही नक्की ह्या प्लॅटफॉर्मचा आम्ही जो फायदा घेतलेला आहे, म्हणजे आम्हाला ताईनी कुठल्या तरी ग्रुपवर मला पाहिलं की सतीश देसाई संस्कृत नाटक करतायत, तर आम्हाला बोलवलं. म्हटलं आमचा प्रयोग होता त्या दिवशी, आम्ही म्हटलं नंतर येऊ. तर तसंच ह्या प्लॅटफॉर्मचा म्हणजे ह्याचा उपयोग आम्ही नक्कीच करणार आणि आम्ही आलो आणि आज मुलाखतीला बोलवल्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. आणि ह्याचा प्रचार प्रसार खरंच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू दे की खूप चांगली माहिती या रेडिओ 90 मधनं तुम्हाला मिळत असणार हे निश्चितच. हो. आणि मी पण सगळ्यांना विनंती करेन, जास्तीत जास्त संख्येने या नाटकाचे जिथे जिथे प्रयोग होतील तिथे आपले कल्याण, डोंबिवली सुद्धा हे फार छान मराठी माणसांचं विलेपार्ले आहे, दादर आहे, अशा ठिकाणी तुम्ही हे प्रयोग जास्तीत जास्त संख्येने करावे आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांचा सहभाग आणि प्रतिसाद तुम्हाला या नाटकाला मिळावा. आणि या नाटकाला सुयश चिंते आणि भारताची संस्कृती म्हणजेच भारताची ओळख म्हणजे संस्कृत भाषा आहे. आणि आज परदेशातले लोक आपला श्लोक किंवा आपले भगवद्गीता हे सगळं शिकण्यासाठी इथे येतात किंवा आपल्या अभ्यासाचा म्हणजे संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी परदेशातले लोक येतात, त्याच्यावर PhD करतात संस्कृत भाषेमध्ये. आणि आपल्याला ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे की आपण आपलं जे धन आहे त्याची आपल्याला ओळख नाहीये. तर या माध्यमातून हा सगळा तुमचा नाटकाचा प्रवास आहे ते तुम्ही साकार करतायत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सुयश, तुम्हाला चिंतित आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण सत्यम शोधम सुंदरम या संस्कृत नाटकाची टीम बोलवली होती. त्यामध्ये दिग्दर्शक सतीश देसाई सर, अनुवादक ईशा कुलकर्णी मॅडम, तसंच संस्कृत शिक्षक आणि अनुवादक म्हणून आणि अभिनेते म्हणून काम पाहिलेले विकास आमुदकर सर, तसंच अभिनेते चेतन दुर्वे सर आणि साकार देसाई हे आपल्यामध्ये उपस्थित होते. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आचार्य 90 FM कडनं मी तेजस्विनी आभार मानते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद.